नमस्कार मंडळी, लाडकी बहीण योजना अपडेट. चला आपण थोडेसे अपडेट पाहूया. नमस्कार मंडळी, राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची ठरलेली लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. दरमहा मिळणारी थोडीशी आर्थिक मदत अनेक लोकांना आधार देते. मात्र या योजनेतील काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत, ते जाणून घेऊया. पहिली अपडेट अशी आहे की गैरपात्रातून वसुली तपासात असे समोर आले आहे की जवळपास 8,000 शासकीय महिलांनी चुकीचे या योजनेतून लाभ घेतला आहे. हे नियमांच्या विरोधात असल्याने सरकारने कठोर पावले उचललेले असून तब्बल 15 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे खरंच पात्र असलेल्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे का? दुसरी अपडेट अशी आहे की KYC अनिवार्य. आता या योजनेतील हप्ता मिळवण्यासाठी महिलांना KYC करणे आवश्यक आहे. यामुळे त्यांचा आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खाते एकत्र तपासले जाणार आहे. मुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की प्रत्येक रुपया हा बहिणीपर्यंत पोहोचावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तिसरी अपडेट अशी आहे की 0% व्याजाने कर्ज. तर या योजनेसह सरकारने एक नवीन सुविधा जाहीर केली आहे. पात्र महिलांना 0% व्याजाने 1 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकणार आहे. मुंबई बँकेत याची सुरुवात केलेली असून महिलांना व्यवसाय आणि शिक्षण, शेतीसाठी याचा मोठा हातभार ठरणार आहे. चौथी अपडेट अशी आहे की काहींची नावे वगळली. इंदापूर, बारामतीसह काही भागात अनेक लाभार्थ्यांची नावे अचानक वगळण्यात आली आहेत. यामुळे महिलांमध्ये नाराजी पसरलेली असून त्यामुळे लोकांना याचा त्रास होत आहे. सरकारच्या मते गैरवापराची नावे काढली आहेत, पण पात्र महिलांचाही तक्रारी समोर येत आहे. पाचवी अपडेट अशी आहे की तांत्रिक अडचणी. KYC प्रक्रियेत अनेक महिलांना अडचणी येत आहेत. OTP न मिळणे, पोर्टल हँग होणे, सर्व्हर डाऊन अशा समस्या समोर येत आहेत. त्यामुळे हप्ता वेळेत मिळण्याचे विलंब होत आहे. त्यामुळे त्यातून निष्कर्ष असे दिसत आहे की तर या मोठ्या लाडक्या बहिणीवरील 5 अपडेट्स: गैरपत्रातून 15 कोटींची वसुली, KYC, 0% व्याजदराने कर्ज, काही भागात नावे वगळण्याने नाराज आणि कायम राहिलेल्या तांत्रिक अडचणी. एकूणच सरकार या योजनेला अधिक पारदर्शक आणि परिणामकारक बनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.